हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे. पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण लहान मुलांसाठी त्यांना डान्स करायचा आहे, त्याच्याबद्दल आपण त्याच्यासाठी कॉस्ट्यूम घ्यायला चाललो आहे. तर अक्षयला कॉल केला आहे, तो तयार असेल. आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे आणि तिथून आपण जाणार आहे कॉस्ट्यूम घ्यायला. तर चला आपण जाऊ आणि आपण अक्षयला घेऊ आणि तिथून आपण कॉस्ट्यूम घ्यायला जाऊ. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहे. फायनली आपण कॉस्ट्यूम पाशी पोहोचलो. खूप घुमून फिरून आलो मॅडम. अहो काय खूप सोपं होतं हा सर. ना? तुम्ही ना दुसरा टर्न घेऊन लगेच सरळ आहे एकदम. मी तर पायी आली, बळी मंदिराजवळ उतरून तिथून पायी आली. अरे बापरे, मी इथपर्यंत आलो. हे पाहिलं, फॉर्म पाहिला, परत गेले का? परत रिटर्न गेलो. काय? परत रिटर्न मध्ये गेलो आणि तिथून परत रिटर्न आलो. तुम्हाला वाटतं इथं नर्सरी इथं कसं काय असेल हा, ना, हे त्याच्यामुळे थोडंसं ते. मध्ये आहे, त्याच्यामुळे मला पण स्टार्टिंगला आम्ही पूर्ण एरिया फिरलो होतो, परत तिकडे गेलो होतो. आणि तिथे एक बोर्ड राहिला असं की माझे कॉस्ट्युमचं मिस्टर आणि असं मी खूप लांब लांब फिरलो, मग शेवटी सापडलं होतं आम्हाला. असं बोर्ड राहिला असं ना, कॉस्ट्युम लगेच कळलं असतं. पुढचं इंडियावाले कोणतं चालू आहे आपल्या? दाखवा मला कोणते घेतले. तिरंगाचे हे काढले का? हा तिरंगाचे नाही काय तिरंगा आणि त्याच्यात कार्गो किंवा आर्मीचं टाकू ना, तर सगळे तिरंगा टाकू. बाबा ते नाही बोलले, छोटे नाही बोलले. आर्मी कार्गो किंवा नेव्ही एअरफोर्स काय मग तिरंगात बघते मी, मला एकदा दाखवून द्या मला जर वाटलं. हे नाही आपलं, हे नाही का? मी 3 वर्ष झाले इथे येते. हा ना, नाही कॉस्ट्युम छान दिसत आहे. अगोदर आलेली मी, माझे प्रोग्रेसिव्हचे पण इथूनच घ्यायचो. मी प्रोग्रेसिव्हच्या स्कूल मध्ये होते ना, त्यांचे इथूनच येतात. त्याच्या पहिले आलेली मी. कॉस्ट्युम छान वाटतंय पण. डायरेक्ट बस मध्ये, रिक्षा स्कूलच्या बस मध्ये, त्याच्यामुळे लोकेशनचा प्रश्नच येत नाही. असे येते मुलं नाही फक्त मुली, मुलं नाही, मुली नाही फक्त मुलं. असं जॅकेट मध्ये व्हाईट पॅन्ट व्हाईट पॅन ना, फुलबाईचं दाखवा ना. फुलबाईचं होते मी आता मागे कुठेतरी बघितलं. बघा असेल तर. मागच्या वर्षी पण घेतले फुलबाई. नाही ते फुलबाईचे ठेवत ते जॅकेट असं पाहिजे तर असं हा असं टी शर्ट, हा चालेल ना, असं पण फुल आहे ना. शर्ट फुलबाई पाहिजे, म्हणजे ते जे हात हा. वगैरे ना. त्याला असं आहे. हा चालेल ना, चालेल तेच पाहिजे ना आपल्या. पण ती लेडीज वाट नाही ना. नाही नाही लेडीज नाही ते. नाही ना, चालेल का हो चालेल चालेल. असंच काढा. म्हटलं थोडं ना आर्मी मिक्स केले असते ना त्याच्यामध्ये. कोणत्या आपण जय होच्या गाण्याला आहे ना, आपला इंडियावाला सेपरेट आहे ना, हा इंडियावाला. मग जय होच्या गाण्याला आर्मीचे मुलं पुढे घेतले असते हा. आणि हे मागे टाकले असते असं. हम्म, म्हणजे फॉर्मेशन पण होईल आणि एकदम मुलं मागची पुढे येतील, पुढची मागं जातील. बरं चालेल. हा मग अर्धे हे ना अर्धे ते. हे ना 7 काढा. हा ते किती देऊ त्यात मुलं मुली इंडियावाले तिरंगा 7 काढा आणि आर्मी 8 काढा. आणि हे मुलं 1 2 त्यांची एज पण बघून घ्या. 2 3 बुटके ड्रेस आहे एकदम. 3 एकदम छोटे शर्ट काढा. हाईट खूप कमी आहे त्यांची, बाकी बऱ्यापैकी आहेत उंच. पण 3 एकदमच छोटे, त्यांना डायरेक्ट ढगा मगा नको व्हायला. हा तीनदा सांगून दाव आपण त्याच्यावर नाही करतो आणि जे आहे ते. काय म्हणे एवढी साईज एवढी साईज होईल का मॅडम? एवढी साईज काढा. हा ते एक सर आलेले, 2 सर, त्यांचे ते वेगळे आले, माझे मी वेगळे आले. काही लहान घेऊ. 2 एक मोठे देऊन टाका. 2 3 ड्रेस आहे ना हा. बघा बरं साईजला ओके का? 2 3 मोठे घ्या फक्त त्याच्यामध्ये, ड्रेसमध्ये पण आणि पॅन्टमध्ये पण.
दोनच मोठे घ्या. तिकडे पण मोठे घेतो ना. हां ते मोठे आहेत ना ते मोठे आहेत ना, मोठे आहे ना, 6 वर्षापर्यंत येईल. 6 वर्षापर्यंत ना, ते पण त्याच्यात टाकून द्या. कलर असेच एकसारखे नकोय. नवदुर्गाचे कलर एक कलर पाहिजे. हा 9 कलर द्या. 9 कलर पाहिजे. 9 कलर नाही आहे ना. मग कोणते कोणते कलर? 3 कलर असतील. व्हाईट कलर आहे, थोडा भगवा हवा आहे, लाल हवा आहे, हिरवा हवा. हिरवा द्या, भगवा द्या, म्हणजे 4 करू. व्हाईट द्या. हिरवा, भगवा, व्हाईट, हिरवा, भगवा, एक जांभळा, जांभळा. जांभळामध्ये निळा, जांभळा नाही. हा निळा द्या. 4 करतो. हे नको, लाल नको. मागच्या डान्सला लाल वापरला, त्याच मुलीने डान्स केला ना. त्यांच्या आई म्हणे वेगळ्या कलर आणा मॅडम. आम्ही कॉस्ट्यूम घ्यायला गेलो होतो आणि तिथे खूप छान छान कॉस्ट्यूम होते. जर तुम्हाला कॉस्ट्यूम घ्यायचे असेल तुमच्यासाठी किंवा स्कूलमध्ये कुठे जाण्यासाठी, तुम्ही इथे येऊ शकतात. मी लोकेशन देऊन देतो तुम्हाला. भेटले का ते नवदुर्गाचे? दुसरा करताय का? अच्छा. कलर वेगळा दिला. का अनारकली पण दाखवा आणि ते हे पण दाखवा. ह्याच्यात दाखवा नाही तर. मॅडम तुम्ही कोणतं म्हटलं ते? अनारकली नाही तर घागरा ओढणी. हो का, दाखव. अनारकली नाही. म्हणजे एकच कलर नाही भेटणार का? नाही भेटणार. थोडंफार ॲडजस्ट करून घ्या ना. दाखवा बरं. मिळाला तर हा कलर नको. हा मग हाच द्या. याच्यात ऑरेंज नाही का? त्याच्यात थोडा लहान आहे, 3री 4थीचा आहे. 3री 4थीचा नाही होणार ना. बघा बरं. नाही. त्या 5वीच्या मुलीला हा होईल. 1 किलो होईल ना? 1 किलो होईल. 7वीचा मोठा. हा होईल ना? 7वीला होईल. होरायझनला हाच होता ना. किती सांगितलं? 4 होऊन जाईल. 4 एकच थोडा मोठा बघा ना. काही नाही. बघा असेल एखादा. 9वीची मुलगी आहे ना थोडं उंच. हां तेवढीच सांगते. एक साईज असेल ना एखादी मोठी. मला येतं इथे. येऊन जाईल. हा येऊन होईल. त्या पोरी घेतील थोडा ॲडजस्ट करून टाका. जाऊ तो टाका. तो हा थोडा फाटलेला पण. कसलं? हां नाही बरोबर. ती किती आहे? हां राहू दे. म्हणजे एक एक्स्ट्रा घेतला आहे. हां 10 लागत्या बरोबर. 10 पाहिजे. हावाला टाकून द्या नाही तर. हावाला मोठी साईज आहे ना ती थोडीशी. हां एक साईज मोठी पाहिजे. झाले का ते? 4 किलो शेत. कोणते ते? कोणते होते ते? मल्हारचे का? याला घेतलं काय मल्हारीचे घेतलं. मल्हारचे 6 होते ना गर्ल्समध्ये. एक एक्स्ट्रा. एक एक्स्ट्रा आहे. 5 सांगितले ना. 5 ना. आपल्याला 6 पाहिजे ना. 6 आणि 7 एक एक्स्ट्रा कर. 1 2 3 4 5 6 आणि 7. एक बांधूला घेतलंय, एक माणसाला घेतलं. हां याचा ब्लाऊज कमी कर. दागिने कितीचे सांगले? हे ना ही वाली बॅग त्याच्यात टाकून दे. कोणतं तरी याच्यामध्ये ही बॅग म्हणजे कोणत्या याच्यात झालं का ते? 1 2 3 4
कंबरपट्टे हे 7 द्यायला लागतील कोणते? दागिने हां मुली 7 आहेत ना. 7 आहे म्हणजे एक एक्स्ट्रा 7. हां 3 4 5 6 7 ना. 7 7 7 एक्स्ट्रा करून टाका. एक्स्ट्राचं काही नाही दागिने. नाही ना, चाल राहू द्या मग. राहू द्या मग 6च राहू द्या काय. आणि ना ही बॅग याच्यात बसेल ना? बरं आहे मग. थोडंसं मग एक मोठी बॅग आहे का एकदम थोडी जास्त मोठी, कारण की डायरेक्टली 3 बसतील अशा नाही का बॅगा गाडीवर? हां म्हणजे डायरेक्टली 3 बसतील डायरेक्ट असे नाही का एक साथ. म्हणजे असं भरपूर बॅग. आता किती 1 2 3 4 5 6 होऊन जातील बॅगा. 3 बॅग म्हणजे एका याच्यात बसतील नाही का, म्हणजे 2 बॅग झाले तर मला व्यवस्थित नेता येईल असं. तर मित्रांनो फायनली आपलं आता कॉस्ट्यूम घेऊन झाले आणि आपण आता निघतो. तर कॉस्ट्यूमला लागले 3.5 तास लागले की आम्ही आलो. आम्हाला लोकेशन सापडत नव्हतं, तर लोकेशन सेंड केलं त्यांनी, तर लोकेशन सापडलं आणि खूप मध्ये होतं आणि कॉस्ट्यूमला खूप 3-3.5 तास लागले. आणि आम्ही आता निघतो आहे आणि हॉटेलला जाऊन थांबणार आहे पडलं असतं आता मी. तर आम्ही आता हॉटेलला जातो. इथून खूप भूक लागली आहे, त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. खूप मध्ये होतं आणि एक असं तर भेटत नव्हता. जे बाकीचे कॉस्ट्यूम होते ते मॅडम होते, तर त्यांना आम्ही रिक्षा करून दिली. ते आता निघाले घरी, ते पोचतील तिथे कॉस्ट्यूम घेऊन. तर आम्ही मागून आलो. चला पहिले जेवण करू. आपल्या आडगाव नाकाचा जो गाव आहे तिथे खूप ट्रॅफिक होती आणि ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो होतो आणि आम्हाला कमीत कमी तिथे अर्धा तास लागला की ते ट्रॅफिक क्लिअर व्हायला. तर त्यांनी खूप पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून ती जी ट्रॅफिक आहे ती क्लिअर केली. खूप टाईम लागला पण झाली क्लिअर व्यवस्थित. माझं कॉलेज होतं पहिले पंचवटी कॉलेज आणि खूप मजा केली होती, खूप आनंद. फायनली तर मित्रांनो आम्ही हॉटेलला आलोच आहे आणि भेटत नव्हतं. खूप कसं तरी भेटलं आम्हाला, तर ऑर्डर करतो आम्ही. का ऑर्डर करायची? शेवभाजी. ठीक आहे, आवाज दे. वेटर कुठे? काय घ्यायचं? हो सांगतो. माहीत नाही ना मला. शेवभाजीमध्ये दिले का त्यांनी सगळं? म्हणजे काय त्याच्यामध्ये? म्हणजे हे कसले शेवभाजीचं आहे? मग शेवभाजीचं कुठे पण? पण त्याला विचारायला पाहिजे होतं आपण. शेवभाजी मला असं वाटतं ते शेवभाजी. कांदा काय सध्या पुरता स्टार्टरला कांदा दिलाय. एक कांदा आणि ते मिळून घे. पाणी बॉटल. तर खूप भूक लागली आम्हाला आणि हॉटेलला आलो आम्ही. तो फोनवरच आहे. हा ये हात धुणे ना. तर मित्रांनो फायनली आपली शेवभाजी आलेली आहे. बघू शकता एकदम मस्त छानशी आहे. पोळी आणि शेवभाजी.
कोणतं वाला मागचं लाईट बंद करू जाऊ दे ना आता बिल येतं ना हां आपलं थोडं येणार आहे बिल काही पण आपल्या जेवणात आपलं थोडं येणार आहे. खाऊन बघ कशी टेस्ट बघू आपण टेस्ट करू. फर्स्ट टाईम आपण या हॉटेलला आलेलो आहे तसं तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. चला खूप भूक लागली आहे पण भेटू थोड्या वेळात. चल फायनली आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. जेवण झालं आणि निघालो आहे पण ठीक आहे. ठीक नव्हतं एवढं पण ठीक नव्हतं जेवण. ठीक होतं बऱ्यापैकी. भाजी थोडी थंडी होती तर एवढं काही मजा नाही आली. जर तुम्ही या हॉटेलला आला तर इथं व्हेज बिलकुल नाही आहे. शेवभाजी बिलकुल चांगली नव्हती, बिलकुल टेस्ट नव्हती, वेस्ट मनी होता. हे हॉटेल फक्त नॉनव्हेजसाठी आहे. इथं नॉनव्हेज खूप भारी भेटतं, खूप मस्त भेटतं. इथे आला तर फक्त नॉनव्हेज घ्या, व्हेज नका घेऊ. नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे हॉटेल. बेसन रस हे पण हे काय चेंज केलं. अतिक्रम अरे यार मध्ये बसूचा. झालं आहे का नाही का तेच ना. मस्त की मित्रांनो रस प्यायची इच्छा झाली. म्हटलं चला रस पिऊ. म्हटलं तो पाचतोय म्हणून भैया तो म्हणे की रस पिऊ म्हणे. म्हटलं चला रस पिऊ. म्हटलं तू पैसे देतोय तर मग पिऊ म्हटलं. मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपतोय तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट अँड शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा.